कालचा दिवस ना इतका धावपळीचा गेला आणि मला इतकी गडबड झाली होती, कारण आधी रिक्षा, मग नंतर ट्रेन, मग त्याच्यानंतर पुन्हा बस, त्यानंतर मग रूम नंतर मग पुन्हा जेवायला यायचं रिक्षा. त्यामुळे खूप जास्त दमादमी झाली होती आणि त्यात रात्री झोपलो लवकर आणि सकाळी पहाटे 3 वाजता उठून आवरून मंदिरात आलो. मंदिरात लवकर येण्याचं कारण असं की बाबा पाया पडून दर्शन लवकर घेऊन, कारण पुढच्या प्रवासाला आम्हाला निघायचं होतं. पहिलं आम्ही गायमुखात गेलो, गायमुखात देव उजळून घेतले, त्यानंतर मग एका बॉटलमध्ये गायमुखातलं पाणी घेतलं मी आणि त्यानंतर पुढे दर्शनासाठी गेलो. दर्शनासाठी गेल्यावर ना एक थोडंसं मला सांगायचं आहे की आम्हाला जिथं आम्ही राहिलो होतो तिकडं आम्हाला चुकीचा अनुभव आला, कारण जे होते राहणारे ओनर त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही आम्हाला 2,000 रुपये द्या, आम्ही तुम्हाला चांगला एक अभिषेक करून देऊ आणि तुम्हाला नैवेद्याचं ताट वगैरे सुद्धा देऊ. पण ते नैवेद्याचं ताट आलं नाही, अभिषेक आमचा व्यवस्थित केला नाही आणि थोडक्यात ही फसवणूकच झाली आहे. सो तुमच्यासोबत असं काही होऊ नये म्हणून मी तुम्हाला हे सांगते. कारण त्यांनी जे ताट दिलं आहे मला अभिषेकसाठी, त्याच्यात तुम्ही पाहू शकता की फक्त एक ताट आहे, 4 केळी आहे, हळद कुंकू आहे, नारळ, बास इतकंच आहे. त्याच्या पलीकडे त्यांनी मला काहीच दिलं नव्हतं, एक खणसुद्धा नव्हता. सो असं मला वाटलं की हे चुकीचं झालं आहे, तुम्ही चौकशी केल्याशिवाय कोणाला पैसे देऊ नका. आम्ही आलो अक्कलकोटमध्ये. असं संपवला आजचा दिवस.